9 एप्रिलला ना सकाळी सकाळी मला युट्यूबचा मेल आला की तुम्ही व्हिडिओ अपलोड करून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर त्यासाठी मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणून असं एकदम वायटी स्टुडिओ खोललं ना, पहिल्यांदाच फ्रंट पेजला दिसलं. मी लगेच स्क्रीनशॉट काढून घेतला. म्हटलं चला आपण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करावं आणि त्यांना सुद्धा सांगावं की 1 वर्ष मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करते, त्याला 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अजून एक मी सांगते की खरंच चॅनलची लिंक शेअर करून तुम्हाला सबस्क्रायबर मिळतात का किंवा व्ह्यूज वाढतात का, किंवा आपल्या रिलेटिव्हमध्ये जर तुम्ही चॅनलविषयी माहिती सांगितली तर तुमच्या चॅनलला खरंच फायदा होतो का, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. लास्टपर्यंत व्हिडिओ. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव ज्ञानेश्वरी आहे आणि तुम्ही मला व्हॉइस ओव्हर मध्ये जास्त बघितलं असेल. फेस टू फेस मला वाटते मी पहिल्यांदाच समोरासमोर असा कॅमेरा धरलेला आहे आणि समोरच व्हिडिओ शूट केलेला आहे पहिल्यांदाच. पण त्याचं कारण सुद्धा खास आहे, कारण ना आज 9 एप्रिलला मला सकाळी सकाळी मेसेज आला की 1 वर्ष पूर्ण झाले आहे तुमच्या युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ अपलोड करतात. तर म्हटलं चला मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करावं. आणि ना मी 1 वर्ष, मला वाटतं 1 वर्षापूर्वी एप्रिल महिन्यामध्येच मी म्हणजे अकाउंट सुद्धा काढलं होतं आणि लगेचच अकाउंटवरती एक दुसरं चॅनल वेगळाच जी मेल म्हणजे वेगळा ईमेल आयडी मी खोलला होता आणि त्यावरती वेगळंच युट्यूब चॅनल म्हणजे क्रिएट केलं. जे आधीचं होतं तर ते नाही घेतलं आणि म्हटलं चला, मला ना व्हिडिओ बनवण्याची खूप आवड होती. जवळजवळ मी लॉकडाऊन पासून व्हिडिओ बनवण्याच्या विचारात होते, परंतु माझं ना धाडसच होत नव्हतं की बाबा व्हिडिओ बनवू की नको बनवू, काय करू, कशामुळे, म्हणजे कसं करणार, कसं एडिटिंग असतं, काय असतं. तर छोटे मुलं होते तर त्यावेळेस जास्त असं जमलं नाही. मग जसं जसं मी मुलं मोठे होत गेले आणि नंतर काय झालं, मुलं स्कूलला वगैरे चालले, तर स्कूलला चालल्याच्या नंतर दुपारचा मला असा वेळ भेटायचा. कारण ना मुले सकाळ संध्याकाळी म्हणजे दुपारचे घरी नसायचे आणि मला दुपारी वेळ असायचा. आणि असंही एकटीला बसून घरामध्ये खूप मला बोर व्हायचं आणि सारखं काही ना काही डिस्टर्ब व्हायचं, मन डिस्टर्ब व्हायचं. माझं कसं आहे ना, मला कशात ना कशात असं बिझी राहायला आवडतं, कारण असं रिकामा नाही बसू शकत. आणि होतं काय ना, मोबाईल खूप पाहायचे, मी मोबाईल जास्त पाहायचे. आणि म्हटलं मोबाईल आपण जर बघताय तर मोबाईल बघूनच आपण काहीतरी शिकलं पण पाहिजे. तर म्हटलं मोबाईल बघता बघताना मी खूप युट्यूबर ब्लॉगरचे व्हिडिओ खूप बघायचे, मला खूप आवड होती. पण जे मला आवडते त्यांचे व्हिडिओ मी अजूनही बघते, परंतु त्यावेळेस पण बघायचे. तर म्हटलं आपण स्वतः पण एक व्हिडिओ नाही का, एक म्हटलं चॅनल काढावं. ते कसं काढायचं, काय काढायचं ना, ते समजत नव्हतं. मी काय केलं, माझ्या डोक्यामध्ये ना जानेवारीपासून चाललं होतं की मी चॅनल काढणार. सक्सेस मिळो न मिळो काहीही फरक पडत नाही, पण मी चॅनल काढणार. ह्याच उद्देशाने मी चॅनल काढलं होतं. तर मला वाटते मी जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च या 2-3 महिन्यामध्ये ना सगळ्यांचे असे व्हिडिओ बघत गेले. प्रत्येक म्हणजे नाही का, टेकचे चॅनल असतात बघा, तर ते चॅनलचे ना मी व्हिडिओ बघायचे. ते एडिटिंग कशी करतात, म्हणजे ते जर व्हॉइस ओव्हर द्यायचा असेल तर व्हॉइस ओव्हर कसा करायचा, कसं चॅनल काढलं पाहिजे. मला चॅनल काढायचं होतं, हे फिक्स होतं. पण त्यावरती मी काय टाकणार आहे, काय अपलोड करणार आहे हे मलाच माहित नव्हतं. पण मी व्हिडिओ बनवणार हे माझ्या डोक्यामध्ये फिक्स होतं. पण पहिल्यांदा ज्यावेळेस मी काढलं का, त्यावेळेस मला ब्लॉगिंग करायची होती. हे माझे, म्हटलं चला आपण ब्लॉगिंगच करूया. मला स्टिचिंगचं काम खूप दिवसापासून येतं, परंतु मी जास्त म्हणजे जास्त सिरियस आणि खूप जास्त कस्टमर असं काम मी जास्त करत नाही. मुलांचं बघावं लागतं, मुलांची स्कूल असते, अभ्यास असते, तर ते पण मला बघावं लागतं ना. तर त्यांचं ऍडजस्ट करत करत म्हटलं आपण चॅनल पण खोलूया. आणि जेणेकरून काय होतं माहितीये का, आपण कशात ना कशात जर बिझी राहिलो ना, आपला माइंड सेट होतो आणि जास्तही होतं. माझं काय व्हायचं माहितीये का, दुपारचं झोपलं तर रात्री झोप येत नव्हते. जर रात्री आणि मोबाईल खूप म्हणजे बघायची सवय लागली होती. तर म्हटलं मोबाईलकडे दुर्लक्ष करायचं. मोबाईल तर वापरतातच आजकाल, कोणी बिना मोबाईलचं राहत नाही. पण मोबाईल मधूनच जर आपल्याला काही फायदा होत असेल तर काय ना, म्हटलं जेवढं आहे, जसं आपल्याला जमतंय, जसं जसा वेळ भेटेल तसे तसे आपण व्हिडिओ अपलोड करूया. म्हणून ना मी एप्रिलमध्ये चॅनल काढलं. त्यानंतर ना मी म्हणजे चॅनल ओपन केला. तर त्यावेळेस मला वाटते मी 1-2 असे ब्लॉगचे व्हिडिओ टाकले. तर मला एवढं काही खास कंटेंट असा वाटला नाही त्यामध्ये. कसं मुलांना दाखवणं सारखं सारखं मुलांचं, मग ते मेड फॉर किड मध्ये चॅनल गेला असता. तर त्यामुळे म्हटलं मुलांना नाही दाखवू शकत आणि स्कूल चालू झाल्या परत पण मी मुलांना व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. तर त्यामुळे मी म्हटलं ना, आपण स्वतःच फक्त दिसलं पाहिजे आणि ब्लॉगिंग वगैरे केलं पाहिजे. अशा पद्धतीने मी काय केलं, एप्रिलमध्ये मला वाटतं 1-2-3च व्हिडिओ टाकले. पण पहिला ना शॉर्ट व्हिडिओ मी 9 एप्रिलला टाकला होता आणि लॉंग आहे तो मला वाटते 17 एप्रिलला मी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. तर तो पहिला व्हिडिओ केला होता तो अजून सुद्धा माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन बघू शकता पहिला ब्लॉग मी कसा बनवला.
आणि कसं आहे माहितीये का, ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो ना, काय करतो, कसं काय होईल असं याचा विचार करतो, परंतु जसं जसं आपण व्हिडिओ बनवत जातो का, तर तसं तसं आपण शिकत सुद्धा जातो. हे माझ्या डोक्यात ना आता मला समजायला लागले. जेवढं जेवढं आपण पुढे पुढे जातो का, शिकत शिकत जेवढे व्हिडिओ टाकत जाऊ तेवढं आपल्याला ना पुढे पुढे समजत जातं की काय करायचं काय नाही. पहिल्यांदा थोडे दिवस तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्ही जसे जसे व्हिडिओ अपलोड करत जाल का, तसं तसं तुम्हाला समजत जाईल की कसं व्हिडिओ एडिटिंग करायचा, कसा व्हॉइस ओव्हर करायचा, कसं काय करायचं. तर ना मी काय केलं, एप्रिलमध्ये चॅनलवरती 1-2च व्हिडिओ टाकले. मला वाटते जवळजवळ 3 महिने मी ना 18 सबस्क्रायबर होते. फक्त मी व्हिडिओ अपलोड करून होते आणि फक्त 18 सबस्क्रायबर होते 3 महिने माझ्या चॅनलवरती. मला वाटते जूनपर्यंत 18 सबस्क्रायबर होते. परंतु मी व्हिडिओ थांबवले नाही. मी गावाला गेले होते का, कारण ना मी मे महिना, एप्रिलचा लास्ट आठवडा आणि मेचा पूर्ण महिना माझा गावाला जात असतो. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मी गावाला जाते. तर त्यावेळेस ना थोडे कमी व्हिडिओ मला टाकण्यात आले. तर परंतु मी काय केलं, 1-2 व्हिडिओ टाकले, पण तसेच नाही का, त्यावेळेस एवढं काही एडिटिंगचं कळत नव्हतं. तर तसेच मी अपलोड केले. अजूनही मला 100% एडिटिंग येत नाही, पण जशी जमते तशी मी करते आणि करण्याचा प्रयत्न करते. मग ना मे मध्ये मी थोडेसे शॉर्ट्स व्हिडिओ बनवले आणि परत जूनला रिटर्न आले ना, तर काही काही व्हिडिओ त्यावेळेस ना मी काही असे 2-3 व्हिडिओज बनवले ब्लॉगिंगचे. परंतु मी नंतर म्हटलं, जर मला स्टिचिंगचं काम येतंय, मी करते, तर म्हटलं ते जरी तुमच्यासोबत शेअर केलं ते सुद्धा मी करू शकते. मग म्हटलं स्टिचिंग प्लस ब्लॉगिंग असंच आपण चालू करूया. परंतु काय झालं, मी स्टिचिंगचे व्हिडिओ जसे जसे बनवत गेले आणि मला त्यावेळेस ना व्ह्यूज येत गेले, सबस्क्रायबर्स मिळत गेले. तर मग त्यावेळेसपासून ना हे स्टिचिंगचेच व्हिडिओ मी अपलोड करत गेले. म्हटलं चला मग यातून जर मला सबस्क्रायबर आणि व्ह्यूज भेटत असतील, तर म्हटलं आपण स्टिचिंगचेच व्हिडिओ कंटिन्यू करूया. त्यामुळे मी ना स्टिचिंगचेच व्हिडिओ कंटिन्यू केले आणि कंटिन्यू करत करत आज बघा 1 वर्ष झालं मी व्हिडिओ अपलोड करते. त्याला पूर्ण 1 वर्ष मी स्टिचिंगचेच व्हिडिओ अपलोड केले. मला वाटते एखादा दुसरा व्हिडिओ मी ब्लॉगिंगचा केला असेल, परंतु व्हिडिओ मी चालू केले. आता ना इथून पुढे मी काय करणार आहे, ब्लॉगिंग प्लस स्टिचिंग दोन्ही सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर तुम्हाला बघायला आवडेल का हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक खूप महत्वाची टिप सांगते, जर तुम्हाला ना चॅनल चालू करायचं असेल ना, तर एक खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट टिप सांगते, तुम्ही नक्की मला फॉलो करा. मला तर वाटते तुम्ही हे नक्की फॉलो करा. ज्यावेळेस जर तुम्हाला चॅनल काढायचं असेल ना, तर मी तर सांगेल, तुम्हाला 100% सांगेल की तुमच्या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करू नका. कोणालाही फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करू नका किंवा आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करू नका. कारण काय होतं माहितीये का, मला तर अनुभव आलाय. तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा, इन्स्टाला स्टोरी ठेवा, तुम्हाला ना जे लाईक करणारे असतात, युट्यूबला इन्स्टाला झालं किंवा मग व्हॉट्सअपला झालं, जे लाईक करणारे असतात का, ते अनोळखीच असतात, आपले कोणीही नसतात. तसंच युट्यूबला सुद्धा होतं. आपण जर आपली लिंक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं म्हणा, लिंक शेअर केली म्हणा, तर काय होतं माहिती का, ते बघणारे फक्त एकदा सर्च करतात आणि स्क्रोल करतात, खाली घेतात. त्यामुळे काय होतं, आपला चॅनल हा डॅमेज इम्प्रेशन त्याचं कमी होतं. तर त्यामुळे काय होतं, त्यामुळे काय करायचं माहितीये, जर चॅनल काढायचं असेल, तुम्हाला 6 महिने लागू द्या, वर्ष लागू द्या, 2 वर्ष लागू द्या, पण आपला चॅनलची लिंक शेअरच करायची नाही आणि सांगायचं सुद्धा नाही की माझा चॅनल आहे असं. मी ना अजून सुद्धा मला वाटते 6 महिने तर मी कोणालाही सांगितलं नव्हतं. माझे मिस्टर सोडले तर मी कोणाला 6 महिने सांगितलं नव्हतं की माझा असा युट्यूबचा चॅनल आहे. मिस्टरांच्या फक्त त्यांच्या फक्त मोबाईलमधून जर मला काही चेक करायचं असेल ना युट्यूबचं, तर फक्त मी त्यांच्या मोबाईलवरनं सबस्क्राईब करून ठेवलेलं होतं, जेणेकरून ना मी त्यांच्या मोबाईलमधनं माझे व्हिडिओ ओपन करून बघायचे की चुकलाय का कुठे व्हिडिओ, काय झालंय का. तर त्याच्यासाठी फक्त मी त्यांच्या व्हिडिओवरनं सबस्क्राईब करून ठेवलेलं होतं. 6 महिन्यांनी ना मला वाटते मला 300-400 सबस्क्रायबर भेटले होते 6 महिन्यामध्ये. आणि तोपर्यंत मी काय केलं, थोडं थोडं मी सांगायला चालू केलं, कारण माझ्या पोटामध्ये कुठलीही गोष्ट राहत नाही. तीच आहे अशी गोष्ट की मी खूप कंट्रोल करून मनामध्ये ठेवलेली होती. तर काही माझ्या जवळच्या 2-4 फ्रेंड्स आहेत ना, जवळच्या आता सध्या ज्या आहेत, तशा कॉन्टॅक्टमध्ये माझ्या 100-150 मला वाटतं व्हॉट्सअपला 150-200 कॉन्टॅक्ट आहेत माझ्याकडे. परंतु मी त्याच्यावरती कोणाला सांगितलं नाही. फॅमिली मेंबरमध्ये ना पहिल्या स्टार्टिंगला माझा एक मोठा भाऊ आहे जो गावाकडे राहतो. तर ना त्याला मी पहिल्यांदा सांगितलं होतं, तो गणपती परेडमध्ये माझ्याकडे इथे आला होता. तर त्यावेळेस मी त्याला माझं युट्यूबचं चॅनल दाखवलं होतं की म्हटलं माझं असं चॅनल आहे, कसं आहे, काय करू का पुढे, काय करू. तर तो म्हटला छान आहे, बनवत जा, तुला आवडतंय तू बनव, नाही का.
तर म्हटलं काही मदत लागली तर पण करू. मला मदतीला मी तसं शक्यतो काय माहितीये का, कोणाला जास्त विचारलं नाही. मी आतापर्यंत जे केलं ते सगळं मोबाईलवर बघूनच केलं. तर म्हटलं ठीक आहे. मग त्या पहिल्यांदा भावाला दाखवलं. त्या भावाला दाखवल्याच्या नंतर हळूहळू छोट्या भावाला दाखवलं, आई वडिलांना दाखवलं. बस माझ्या फॅमिलीमध्ये मी एवढ्यांना सांगितलं, बाकी कोणालाही सांगितलं नाही. आणि फ्रेंड सर्कलमध्ये ज्या सध्या मी ज्यांच्यासोबत आता म्हणजे फिरत असते वगैरे, खाली आम्ही राऊंड वगैरे मारत असतो, तर त्याच्यातल्या 2-4 फ्रेंडला सांगितलं, जवळच्या ज्या आहेत. आणि कॉन्टॅक्ट मधल्या खूप जास्त क्लोज आहेत त्या 2-3, असे 4 ते 5, आणि फॅमिली मधले 4 ते 5 असे मिळून फक्त 10 लोकांना मी सांगितलं की माझा युट्यूबचा चॅनल आहे म्हणून. कारण त्यांना फक्त सांगितलं, कारण मनातली गोष्ट शेअर करावं म्हणून सांगितलं. तर एवढे 10च फक्त मला वाटते माझे सबस्क्रायबर म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मधले असतील. बाकी सगळे आतापर्यंत जे 1,500 सबस्क्रायबर झालेले आहेत एका वर्षामध्ये, तर ते सगळे अनोळखी आहेत. आणि मला फायदा सुद्धा झाला त्याचा. आणि मला नाही असं वाटत की मी लिंक व्हॉट्सअपला शेअर करायला पाहिजे होती, मैत्रिणींना किंवा कॉन्टॅक्ट मधील फॅमिली मेंबर्सला दाखवायला पाहिजे होतं. तर मी नाही दाखवलं. म्हटलं आता हळूहळू इथून पुढे जसं सक्सेस भेटत जाईल तसं मी सांगत जाईल. परंतु पहिल्यांदाच सांगितलं की एक तर पहिली गोष्ट, सगळे आधी आपल्याला नावं ठेवायला चालू करतात. बरं, नावं ठेवलं तर आपण इन्स्टाला स्टोरी ठेवतो, तुम्ही रील बनवत असाल तर बघा, रील बनवत असतो, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत असतो, जर त्याला ते लाईक करत नाही तर तुमच्या युट्यूबला काय ते लाईक करणार ना. तर त्यामुळे एवढं नाही, आपल्याला बनवायचंय ना स्वतःच्या हिमतीवर बनवा. आणि मला खरंच म्हणजे असं रिअल सबस्क्रायबर पाहिजे होते, जे की देवाच्या कृपेनं मला भेटले. आणि मी आज 1 वर्ष चॅनल ओपन करून 1 वर्ष झालेलं आहे. आणि मला खूप छान आनंद पण होत आहे की 1 वर्ष झालं. सक्सेस मिळो न मिळो हे पुढची गोष्ट राहिली, परंतु आपण एखादी गोष्ट जर करायला घेतली आणि ती जर पूर्ण होत असेल, आपल्याला जर त्यामधनं आनंद भेटत असेल, तर त्यासाठी आपल्याला करायला काहीच हरकत नाही. तर मी हळूहळू असे व्हिडिओ बनवत गेले. आणि बघा आज तुमच्या समोर आहे, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा माझा समोरासमोरील ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर, धन्यवाद.